जमत येत. लक्षात आलं का? त्या माणसाने घरात सत्यनारायण जरी केला तरी 5,000 लोक जमत आहेत ना. आता तर मुलीचा कुंकू टिळा राव त्यांच्या. मग कुंकू टिळ्याला एवढे लोक त्यांनी नाही बोलवलं तरी येणार आहेत इंदोरीकर महाराजांनी. जोडलेले लोक आहेत. मग किती वर्षापासून हे पुढारी लोकांच्या खांद्याला खांद्यात ढकलून जरी गेले तरी त्यांना कोण विचारते सांगा बरं? सर्वसामान्य माणसं. त्यांची प्रतिमा राजकारणात दांडगी. त्यांनी सभा दांडगी घेतली तर मोठे लोक जमत आहेत. नाही असं नाही. आता कुणी काही बडबड केली म्हणजे ह्याच्यात काय होत नसतं. 4 दिवस क्लिप वाजत असते ही प्रत्येक गोष्टीची आम्हाला माहित आहे ना. अहो नसते इंदोरीकर महाराज कीर्तन बंद नसते होत. कीर्तन बंद करायला समाज काय? समाज तुटून पडन ना. इंदोरीकर महाराज कीर्तन बंद करीत असतात का? ते म्हणून गेले असते ना. आता त्यांना पश्चाताप झालाय. लेकराच्या आनंदात हे विरजन टाकायला लागले कोणीतरी लोक. अहो यांना विचारतो कोण? अरे भाऊ किती किलोमीटर हो? 80 किलोमीटर. बर माऊली उद्या कार्यक्रम आहे ना सोडून. किती? 1 मिनिट थांब रे. 1 मिनिट. हॅलो. हा बोला. नाही रे 9:30 नसेल. आळंदीला बाहेरचं काढ ना. बर काय चाललं साहेब? तुम्ही? अरे बाप इंदोर. बर नाही हो आम्ही आपले गरीब माणसं आहेत. नाही तसं नाही. जगात फार मोठे कलाकार आहेत. मंडळी महाराज मंडळी सांप्रदायिक मोठा आहे साहेब. नाही जावं लागतं आम्हाला. तसं नाही जातात. आळंदीला आनंदाचा असतो. सगळे मित्र कंपनी मिळते भेटते. महाराज मंडळी मिळते. कलाकार मिळते. आनंद मिळतो तेवढाच. आता दर्शन नाही होत अशात. पण दर्शन जरी नाही झालं तरी एरवी करायचं दर्शन नंतर जायचं. नाही हो झालं. आता झालंय त्यांनी की इंदोरीकर महाराजाचं आपलं आपण काय वर्णन करावं? ते मोठे माणसं आहेत ते इंदोरीकर. अहो गाजतंय हो साहेब प्रकरण. तुम्हाला आता म्हणजे मी बोलल्याला थोडं ओव्हर वाटू नये कारण आमचा पेशा कलाकारांचा आहे. हा विषय तो नाही हो. आता इंदोरीकर महाराजाला किती 2-4 जणाला आता तुम्ही ठीक आहे. अहो ते चॅनलला आमची महाराज मंडळी आले ठीक आहे ना. परमार्थ नियम धर्म कला हे ज्ञान कसं असतं हे फक्त संप्रदायातल्याच माणसाला माहिती आहे. राजकारणी माणसाने ह्याच्यातलं काय सांगता येणार आहे कोणाला? कोण किती नियमाने वागायचं कोण कसं वागायचं? नाही हे आमच्या वारकरी संप्रदायातच अजून एवढी प्रणाली लोकांपर्यंत पोहोचला नाही. एवढा वारकरी संप्रदाय एवढी नियमाचं. आणि राजकारणी लोकांनी बारीक फिडाऱ्यांनी कोणी आता इंदोरीकर महाराजाला ट्रोल केलं त्याच्यात काय होणार आहे? अहो ठीक आहे मान्य आहे आम्हाला. पण कशामुळे ट्रोल करायला लागले? अहो बोलले इंदोरीकर महाराज. साहेब तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का? इंदोरीकर महाराज बोलले पण काय हे सुधारलेल्या माणसाकरता बोललेले नाहीत. हे सुधारावं म्हणून बोललेत ना. कोणाची एखादी मुलगी पळून जावी एखाद्याचं काही वाईट घडावं असं तर नाही बोललेले. बरं मग एवढं लागण्याचं कारण काय आहे तुम्हाला? एवढं लागण्याचं कारणच काय? अहो इंदोरीकर महाराजाच्या मुलीचा प्रवास कुठपर्यंत आलाय? कुंकुटिळ्यापर्यंत लग्नापर्यंत सुखरूप आलाय ना. अहो ते एका संस्कारित घरातलं लेकरू ते मग तिथपर्यंत आलाय. त्या माणसाने आनंद साजरा करणं का वाईट आहे का? ठीक आहे. पण ते कोणाला सांगतात बाबा की बाबा आपल्या परिस्थिती नाही लोकांची परिस्थिती नाही अशा मुलींनी असं वागलं पाहिजे. नाही तुम्ही कुणाला गोडे लावले इंदोरीकर महाराजांनी? ते आपल्याला स्वतःला लावून घेतलेत हात हर वेळेस. मी त्यांचं समर्थन करीत नाही. त्यांची माझी 4-4 वर्ष भेटही होत नाही. मी संस्था सोडित नाही कधी जागेवरून. बरोबर आहे का नाही? बर विषय कसा आहे साहेब? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इंदोरीकर महाराज लघवीला थांबले तरी 100 लोक जमत आहेत.
लक्षात आलं का? त्या माणसाने घरात सत्यनारायण जरी केला तरी 5,000 लोक जमत ना. तिथं मुलीचा कुंकुटिळा येणार आहोत त्यांच्या. मग कुंकुटिळ्याला एवढे लोक त्यांनी नाही बोलवलं तरी येणार आहेत इंदोरीकर महाराजांनी. जोडलेले लोक आहेत. मग किती वर्षापासून हे पुढारी लोकांच्या खांद्याला खांदा ढकलून जरी गेले तरी त्यांना कोण विचारते? सांगा बरं. सर्वसामान्य माणसं. त्यांची प्रतिमा राजकारणात दांडगी. त्यांनी सभा दांडगी घेतली तर मोठे लोक जमते. नाही असं नाही. आता कुणी काही बडबड केली म्हणजे ह्याच्यात काय होत नसतं. 4 दिवस क्लिप वाजत असते ही प्रत्येक गोष्टीची आम्हाला माहित आहे ना. अहो नसते इंदोरीकर महाराज कीर्तन बंद नसते होत. कीर्तन बंद करायला समाज काय? समाज तुटून पडन ना. इंदोरीकर महाराज कीर्तन बंद करीत असतात का? ते म्हणून गेले असते ना. आता त्यांना पश्चाताप झालाय. लेकराच्या आनंदात हे विरजन टाकायला लागले कुणीतरी लोक. यांना विचारतो कोण? त्या माणसाला. चॅनलला आले म्हणजे काय झालं? चॅनलला कोण येत नाही. लाख लाख कोटीचे घोटाळे केले त्यांच्याविषयी बोंबलायला काय रोग आलाय का? तिकडे बोंबला ना. तुम्हाला काय बोंबलायचे? संप्रदायातलं तुम्हाला काय प्रणाली माहित आहे? ठीक आहे. आम्हाला माहित आहे साहेब संप्रदाय कसा असतो, कीर्तन कसं करावं लागतं, किती नियमात करावं लागतं. पण ही प्रत्येकासाठी इतकी सहजासहजीची गोष्ट नाही. ही कीर्तन आम्हाला माहित आहे. फार नियमावली दांडगी कीर्तनाची. त्या जर प्रणाली तुम्हाला जर आचरणात आणायची म्हणलं इतकं सोपं नाही ना. प्रत्येकाला सोपं नाही. प्रत्येक कीर्तन करायला सोपं नाही हे. लावला तरी काय तुम्ही काय ते पर्सनल कोणाला म्हणलेत का तुझी पोरगी पळून जावी, कुठं असं वाईट व्हावं? जे इंदोरीकर महाराज कोणाला प्रबोधन करतेत? जे माणसं दारू पितेत, जे माणसं वाईट वागतात त्यालाच प्रबोधन असेल ना हे. जे माणसं पित नाहीत त्यांच्या करताय का? अरे बाबा संसार उद्ध्वस्त झाले. काय चुकीचं आहे बरं? आज 25-30 वर्ष झाला असन, 35 वर्ष झाला असन इंदोरीकर महाराज बोलतेत. कुणी इंदोरीकर महाराजाला मग तिथं जवाब विचारायचा ना. जवाब विचारायचा तुम्ही कसं काय असं बोलता? ते बोलताना तर सगळ्याला त्या गोष्टी सगळ्या खऱ्याच वाटतात ना. बरोबर आहे का नाही? बरं मग त्यांना खऱ्या वाटतात सगळ्या लोकांना. बरोबर आहे ते. तुम्ही एखाद्याची मुलगी लहानपासून कॉलेज पर्यंत सांभाळायचं किती अवघड आहे हे मुलीच्या आई वडिलांना माहिती आहे, मुलाच्या नाही. कशी सांभाळावं लागते मुलगी, ती किती लक्ष द्यावं लागतं, त्यांच्या इज्जतीचा काय प्रश्न आहे. ह्याच विषयावर बोलतात ना इंदोरीकर महाराज. मग तसल्या आई वडिलांची मुलाखत घ्या. तसल्या लोकांच्या दुःखात अंथरुणात तोंड घालून रडतेत. आमच्या जवळपास अशा घटना घडलेल्या आहेत ना. तशा लोकांकरता बोलतेत ते की बाबा तुम्ही हे करू नका. त्या माणसाची प्रतिष्ठा दांडगी. सगळं कोणाला माहित नाही इंदोरीकर? कोणाला आहे का माहित नाही असा माणूस आहे का महाराष्ट्रामध्ये? इंदोरीकर माहितच नाहीत असं मला माणूस दाखवा. त्या माणसाची प्रतिष्ठा काय? बुमलून त्याचा जीव गेला ना त्या इंदोरीकराचा. राहिलंय का त्याचं काही मास राहिलंय का अंगावर? मुठभर मास आहे का त्यांचं? अजिबात नाही हो. समर्थन मी कुणाचंच करीत नाही. मी समर्थनाचा विषयच नाही. 4-4 वर्ष आमची भेट होत नाही. अनेकांची होईल पण इंदोरीकर महाराज एवढे हे असून आम्हाला भेट होत नाही त्यांची. असं नाही विषयच नाही त्यांचं. माझं तुम्हाला वाटत असं अजिबात नाही. आमचं ओळख आहे चांगली. जवळून ओळखतात ते. आम्ही तसे संबंध आहेतच की. नाही बरोबर आहे ना. तसं होणार नाही. इंदोरीकर महाराजांच्या मुलीला असं त्यांच्या आनंदात असं विरजन टाकू नये. कसं तिचा प्रवास. आता आमचे आजोबा वारले होते. आम्ही बँड लावून वाजवीत नेलं. का वाजवीत नेलो? की आमच्या आजोबाचा आयुष्यातला सगळा प्रवास सुखरूप झाला. आता बँड लावून वाजवायला काय हरकत नाही ना. बरोबर आहे का नाही? तसंच आहे ना. इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास आहे तो चांगला झालाय. करू द्या ना थाटामाटात. अरे पण जे माणसं प्रवासात आहेत त्या माणसाने सावधान राहिलं पाहिजे. याचा एकमेव अर्थ इंदोरीकर महाराजाच्या बोलण्याचा हा अर्थ आहे. मग इंदोरीकर महाराज कीर्तनात बोलतेत ना. मग बोलतेत त्याच वेळेस का कुणी जवाब विचारला नाही? केवढ्याला ठिकाणी असतात ना तिथं का कमन तोंड तुमचे कुठे गेलते? अरे पण इंदोरीकर महाराजाचा प्रश्न महाराजांनीच मार्गी लावा. अध्यात्मातल्याच लोकांनी मार्गी लावा कुणाला जर पटत नसेल तर.
त्या असल्या बाकीच्या लोकांनी नाही तोंड घालायला पाहिजे त्याच्यात. इंदोरीकर महाराजाला कीर्तन कसं करायचं हे नाही शिकवा कोणी. हा नाही विषय नाही तो. तुमचं आणि माझं काय वैर आहे काय? तसं नाही अजिबात नाही. आणि ते होणार नाही, शक्य होणार नाही. तुम्हाला वाटतंय ना तसं काय होत नसतं. लोक कसे ग बसू देतील बुवा? एवढा मोठा संप्रदायातला वक्ता आहे आज. कीर्तन बहुतांश आमच्या गावाशेजारी एक गाव आहे, त्या गावाला कीर्तनच कसलं असतं ते माहित नव्हतं. इंदोरीकर महाराजांनी सगळ्या प्रत्येक ठिकाणी कमीत कमी कीर्तन कसलं असतं हे तरी माहित झालंय लोकाला. त्यांच्या कीर्तनाला येण्यामुळे सवय तरी लागली. दुसऱ्याच्या गावांना 10 जणांच्या कीर्तनाला जातात ना ते. अहो आमची जरी मंडळी असली, मला माहिती विशाल महाराज खोले होते, आणखीन त्या कीर्तनकार लेडीज बार्शीच्या त्या होत्या, आणखीन 2 श्यामसुंदर महाराज, आणखीन कोणीतरी पवार महाराज. मी ऐकलंय, मी आज सकाळी ऐकलंय, ते ऐकलंय ना मी. बरोबर आहे का नाही? हा मग कसं असतं. आणि दुसरी गोष्ट, ते बडे सर आहेत ना, बडे सर, त्यांनी सुद्धा चॅनलवर बोलून घेताना काही विचारपूर्वक काही गोष्टी असे काय, महाराज मंडळी ठीक आहे, महाराज मंडळी ठीक आहे ना, तुम्ही या गोष्टीची समज देण्याकरता महाराज मंडळी असलीच पाहिजे. पण कीर्तन आमका असं केलं पाहिजे आणि कीर्तन तसं केलं पाहिजे असा विषय नाही. तसं काय होणार नाही. जाऊ द्या, ठेवू का? उगच डोकं माझं गरम केलं तुम्ही बसल्या बसल्या. माझा विषय आहे का तो? पण आम्ही त्याच्यात दररोज येत ना हो. आमचा कीर्तनाचा विषय नसला तरी आम्ही त्याच्यातच येत ना दररोज. म्हणजे आम्ही इंदोरीकर महाराजाला काय सांगायचं? काय बोलता साहेब? हे आता एवढ्या कळणाऱ्या माणसाने जर असं करायचं म्हणून बोलायचं आम्हाला म्हणलं, त्यांच्या ते मनाने करते ते, त्यांचं काय होणार नाही. आणि एवढा इश्यू करण्यासारखा दांडगा प्रश्न बी नाही. वाटत असेल त्याला उत्तर आहेत त्यांच्याकडे. चालतंय, ठेवू का?